नमस्ते. धने जिरे पाणी प्या आणि गंभीर आजारांना दूर पळवा. तुमच्या किचनमध्ये एक अशी जोडगोळी आहे जी वजनापासून ते डायबिटीससारख्या गंभीर आजारांना मुळापासून उपटून टाकू शकते. पण आपण मात्र त्यांना फक्त फोडणीपुरतंच मर्यादित ठेवले. हो, मी बोलते आपल्या घरातल्या धने आणि जिऱ्याबद्दल. रोज सकाळी रिकाम्या पोटी याचं पाणी पिण्याचे शरीरावर काय कमालीचे बदल होतात हे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. ज्या आजारांसाठी आपण हजारो रुपयांच्या गोळ्या खातो ते हे साधं पाणी कसं दूर पळवतं ते आज आपण अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. पण जरा थांबा. हे धन्याजिऱ्याचं पाणी जितकं गुणकारी आहे तितकंच काही लोकांसाठी ते नुकसानकारक सुद्धा ठरू शकतं. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या प्रमाणात हे पाणी प्यायलात तर शरीराला फायदे मिळण्याऐवजी मोठे तोटे सहन करावे लागू शकतात. म्हणूनच हे पाणी कसे प्यावे आणि कोणी पिऊ नये याची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. धने जिरे पाण्याचे आरोग्यासाठी गुणकारी 12 फायदे. नंबर 1. शरीरातील सर्व 72,000 रक्तवाहिन्या मोकळ्या होतात आणि अर्धांगवायूसारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण होतं. आपल्या शरीरात रक्ताचा प्रवाह सुरळीत चालण्यासाठी हजारो रक्तवाहिन्या काम करत असतात. अनेकदा चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे या वाहिन्यांमध्ये कचरा किंवा चरबी जमा होऊन ब्लॉकेजेस निर्माण होतात. धने आणि जिऱ्याचे पाणी नियमित प्यायल्याने शरीरातील सर्व 72,000 रक्तवाहिन्या म्हणजेच नसांमधील अडथळे दूर होण्यास मदत होते. हे पाणी नसांचे आरोग्य सुधारून रक्तप्रवाह संपूर्ण शरीरात वेगाने आणि सुरळीतपणे प्रवाहित करते, ज्यामुळे शरीराच्या प्रत्येक अवयवाला पुरेसा ऑक्सिजन आणि पोषण मिळते. हातापायांच्या नसा कमजोर होणे किंवा रक्तवाहिन्यांमध्ये गाठी निर्माण होणे यामुळे अर्धांगवायूचा म्हणजेच पॅरालिसिसचा धोका वाढतो. धने जिऱ्याची ही भरडपूर शरीरातील सर्व नसांना मजबूत करते आणि रक्ताभिसरण सुरळीत ठेवते, ज्यामुळे अशा गंभीर आजारांचा धोका कमालीचा कमी होतो. नंबर 2. शरीरावरील मेद आणि अतिरिक्त चरबी झपाट्याने कमी होते. वाढलेले वजन आणि पोटावर सुटलेली चरबी कमी करण्यासाठी अनेक जण जिम या डाएटचा पर्याय निवडतात, पण याने म्हणावा तसा फरक पडत नाही. धने आणि जिरे हे दोन्ही घटक शरीराचा मेटाबॉलिझम वेगाने वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात. हे पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त मेद आणि जिद्दी चरबी नैसर्गिकरीतीने वितळू लागते. जर तुम्ही वजनाच्या समस्येने त्रस्त असाल तर हे पाणी तुमच्या शरीराला डिटॉक्स करून वजन वेगाने कमी करण्यास मदत करेल. नंबर 3. मधुमेह म्हणजेच डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर. ज्या लोकांना रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा म्हणजेच डायबिटीजचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा काढा इन्शुलिनची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करतो. नियमित आणि योग्य प्रमाणात हे पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी म्हणजेच ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास उत्तम मदत करते. नंबर 4. हृदयाचे आरोग्य सुधारते आणि भविष्यातील धोके कमी होतात. हृदयविकार हा आजच्या काळातील सर्वात गंभीर आजार बनला आहे आणि ब्लॉकेजेस वाढल्यामुळे अनेकांना बायपास सर्जरी करावी लागते. परंतु जर तुम्ही दररोज सकाळी धने जिऱ्याच्या पाण्याचे सेवन केले तर ते रक्तातील गाठी निर्माण होण्यापासून रोखते आणि हृदय मजबूत करते. हे पाणी हृदयाच्या आरोग्यासाठी एक उत्तम नैसर्गिक टॉनिक मानले जाते. याच्या नियमित वापराने भविष्यातील गंभीर धोके टळण्यास उत्तम मदत होते. नंबर 5. पोट लवकर साफ होते व शरीर हलके वाटते. सगळ्या आजारांचे मूळ हे आपल्या पोटात आणि पचनसंस्थेत दडलेले असते, त्यामुळे पोट साफ असणे अत्यंत गरजेचे आहे. धने जिऱ्याच्या पाण्यामध्ये पाचक रसांना उत्तेजित करण्याचे गुणधर्म असतात, ज्यामुळे गॅस, ॲसिडिटी, अपचन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास मुळापासून संपतो. सकाळी हे पाणी प्यायल्याने पोट अगदी व्यवस्थित आणि लवकर साफ होते, ज्यामुळे दिवसभर फ्रेश वाटते. पोटाचे सर्व विकार दूर झाल्यामुळे शरीरातील जडपणा नाहीसा होतो आणि शरीर एकदम हलके फुलके जाणवू लागते. नंबर 6. किडनी स्टोन विरघळतो आणि लघवीचा त्रास कमी होतो. चुकीच्या खानपानामुळे किंवा शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे अनेकांना किडनी स्टोन म्हणजेच मूतखडा होतो, ज्यामुळे प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात.
धने जिऱ्याचे पाणी हे उत्तम नॅचरल डायुरेटिक म्हणजेच मूत्रवर्धक म्हणून काम करते, म्हणजेच ते शरीरातील लघवीचे प्रमाण वाढवते. यामुळे किडनीमध्ये जमा झालेले खडे हळूहळू विरघळून लघवी वाटे नैसर्गिकरित्या बाहेर पडण्यास मदत होते. याशिवाय लघवी करताना होणारी जळजळ, संसर्ग आणि इतर सर्व त्रास या पाण्याच्या सेवनाने पूर्णपणे बरे होतात. नंबर 7, हातापायांना मुंग्या येणे आणि सुन्न होण्याचा त्रास थांबतो. अनेक जणांना सकाळी उठल्यावर किंवा एकाच जागी बसल्यावर हातापायांना मुंग्या येणे, हातपाय सुन्न होणे किंवा नसांमध्ये कळा येण्याचा त्रास होतो. हा काढा नसांमधील ब्लॉक झालेला रक्तप्रवाह पुन्हा वेगाने सुरू करतो, ज्यामुळे हातापायांना मुंग्या येण्याचा हा त्रास मुळापासून संपतो. पुढे जाण्याआधी मला सांगा, तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय प्यायला आवडते? चहा, कोमट पाणी की दुसरं काही? मला नक्की कमेंट करून सांगा. चला पुढील माहितीकडे वळूयात. नंबर 8, शरीरातील अनावश्यक आणि विषारी कण विरघळतात व संपूर्ण शरीर पूर्णपणे डिटॉक्स होते. आपण रोज जे अन्न खातो किंवा प्रदूषित हवेत श्वास घेतो त्यातून शरीरात अनेक हानिकारक टॉक्सिन्स म्हणजेच विषारी कण जमा होत राहतात. हे विषारी कण रक्तामध्ये आणि अवयवांमध्ये साठल्यामुळे माणूस वारंवार आजारी पडतो. आजकालच्या जंक फूड आणि तेलकट खाण्याच्या जमान्यात शरीराला आतून स्वच्छ करणे म्हणजेच डिटॉक्स करणे ही काळाची गरज झाली आहे. धने जिऱ्याचे पाणी शरीराच्या कानाकोपऱ्यात जाऊन हे अनावश्यक आणि घातक कण विरघळवून टाकते. हे विशेष पाणी यकृत म्हणजेच लिव्हर, स्वादुपिंड आणि फुफ्फुसांमध्ये जमा झालेली घाण पूर्णपणे धुवून साफ करते. हे पाणी एक उत्तम क्लिन्झिंग एजंट म्हणून काम करते, ज्यामुळे रक्त शुद्ध होते, त्वचा देखील चमकदार बनते आणि शरीराची अंतर्गत यंत्रणा नव्या जोमाने काम करू लागते. नंबर 9, दृष्टीदोष दूर होऊन डोळ्यांचे आरोग्य सुधारते. धने आणि जिऱ्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक विटामिन्स आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जातात. या पाण्याचा नियमित वापर केल्याने डोळ्यांची जळजळ कमी होते, दृष्टी तीक्ष्ण होते आणि चष्म्याचा नंबर वाढण्यापासून रोखण्यास मदत होते. नंबर 10, हाय ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. आजकालच्या चुकीच्या खानपानामुळे ब्लॉकेजेस निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल आणि हाय ब्लड प्रेशर. धने आणि जिऱ्याचे हे पाणी शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्याने कमी करते आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य एकदम उत्तम राहते. नंबर 11, उत्साह वाढून हुशारी वाढते आणि अशक्तपणा येत नाही. अनेकदा पुरेशी झोप घेऊनही सकाळी उठल्यावर थकवा आणि अशक्तपणा जाणवतो, ज्याचा परिणाम आपल्या कामावर होतो. धने आणि जिऱ्यामध्ये मुबलक प्रमाणात आवश्यक विटामिन्स आणि मिनरल्स असतात, जे शरीराला नैसर्गिक ऊर्जा देतात. हे पाणी प्यायल्याने शरीरातील आळस दूर पळतो, मन प्रसन्न होते आणि दिवसभर कामाचा उत्साह टिकून राहतो. यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढून हुशारी आणि एकाग्रता वाढते, तसेच शरीरात कधीही थकवा किंवा अशक्तपणा जाणवत नाही. नंबर 12, रक्ताभिसरण व्यवस्थित होते आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो. शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोषण पोहोचवण्यासाठी रक्ताभिसरण प्रक्रिया योग्य रीतीने चालणे अत्यंत गरजेचे असते. धने जिऱ्याच्या पाण्यातील औषधी तत्वांमुळे रक्ताची घनता सुधारते आणि रक्तवाहिन्यांमधील आकुंचन पावलेले मार्ग मोकळे होतात. यामुळे संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण अत्यंत व्यवस्थित आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडते. रक्ताभिसरण सुधारल्यामुळे सांधेदुखी आणि स्नायूंचे दुखणे कमी होते आणि शरीराची कार्यक्षमता दुपटीने वाढते. धने जिरे पूड बनवण्याची सोपी कृती. हे औषध तयार करण्यासाठी सर्वात आधी 50 ग्रॅम चांगले धने आणि 50 ग्रॅम जिरे समप्रमाणात घ्या. त्यानंतर गॅसवर लोखंडी तवा ठेवून हे दोन्ही घटक हलकेसे गरम करून घ्या. लक्षात ठेवा, ते जास्त भाजायचे किंवा करपवायचे नाहीत. थोडे थंड झाल्यावर हे मिश्रण खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये टाकून जाडसर वाटून घ्या. आपल्याला याची अगदी बारीक पावडर करायची नाही, तर थोडी जाडसर म्हणजेच भरड स्वरूपात असायला हवी, जेणेकरून त्याचे गुणधर्म पाण्यात व्यवस्थित उतरतील. एका व्यक्तीसाठी काढा किती व कसा बनवायचा? कृती.
एका स्टीलच्या भांड्यात एक मोठा ग्लास स्वच्छ पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये आपण तयार केलेली जाडसर धने जिरे भरडपूड एक लहान चमचा टाका. आता यामध्ये अर्धे लहान लिंबू त्याच्या सालीसकट बारीक तुकडे करून पाण्यात टाका. सालीमध्ये उत्तम औषधी गुण असतात. तुमच्याकडे तुळशीची पाने उपलब्ध असतील तर 4 ते 5 पाने स्वच्छ धुवून यात टाका. आता हे भांडे गॅसवर ठेवून पाण्याला चांगली एक उकळी काढून घ्या. उकळी आल्यानंतर गॅस बंद करा आणि चहा गाळतो तसे हे पाणी गाळून घ्या. हे कोमट किंवा गरम पाणी चहासारखे हळूहळू घोट करून पिऊन घ्या. घेण्याचे अचूक प्रमाण आणि पद्धत. पाणी घेण्याचे दिवस. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी हे पाणी सलग 5 दिवस प्यायचे आहे. 5 दिवस पूर्ण झाल्यावर मध्ये 1 दिवस थांबायचे म्हणजेच गॅप घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा सलग 5 दिवस प्यायचे आहे. अशी ही 5 दिवसांची सायकल तुम्हाला एकूण 3 वेळा करायची आहे. म्हणजेच एकूण 15 दिवस हा उपाय करायचा आहे. 15 दिवसानंतर तुम्ही तुमच्या गरजेनुसार किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हा उपाय पुढे चालू ठेवू शकता. अति प्रमाणात घेण्याचे दुष्परिणाम आणि सावधानता. जरी धने जिरे पाणी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असले तरीही याचे अति प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने सेवन केल्यास शरीराला काही दुष्परिणाम सोसावे लागू शकतात. म्हणूनच खालील गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. नंबर 1. शरीरात उष्णता वाढणे. जिरे निसर्गतः उष्ण प्रवृत्तीचे असते. जर तुम्ही याचे प्रमाणाबाहेर किंवा उन्हाळ्याच्या दिवसात जास्त सेवन केले तर शरीरातील उष्णता वाढून छातीत जळजळ, तोंड येणे किंवा उष्णतेचे फोड येणे असा त्रास होऊ शकतो. नंबर 2. रक्तातील साखर खालवणे. जिरे आणि धने रक्तातील साखर कमी करण्यासाठी गुणकारी मानले जातात. परंतु जे मधुमेह असलेले रुग्ण आधीच औषधे घेत आहेत त्यांनी याचे अतिसेवन केल्यास रक्तातील साखर अचानक खूप कमी होऊ शकते, ज्यामुळे चक्कर येणे किंवा अशक्तपणा येऊ शकतो. नंबर 3. गरोदर महिलांनी काळजी घ्यावी. गरोदरपणात म्हणजेच प्रेग्नेन्सीमध्ये कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन टाळणे गरजेचे असते. जिऱ्याच्या अतिउष्ण गुणधर्मामुळे गरोदर महिलांना गर्भाशयात संकोचन किंवा इतर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे गरोदर महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे पाणी पिऊ नये. नंबर 4. रक्तदाब खूप कमी होणे. लो ब्लड प्रेशर. हे पाणी हाय ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. परंतु ज्यांना आधीच लो ब्लड प्रेशरचा म्हणजेच कमी रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी याचे अतिप्रमाणात सेवन केल्यास रक्तदाब आणखीन कमी होऊन थकवा किंवा ग्लानी येऊ शकते. नंबर 5. पचनाच्या समस्या उद्भवणे. मर्यादित प्रमाणात घेतल्यास हे पाणी पचन सुधारते. पण जर तुम्ही एकाच दिवशी खूप जास्त प्रमाणात हे पाणी प्यायले तर उलट्या होणे, मळमळणे किंवा पोटात मुरडा येऊन जुलाब होणे यासारख्या पचनाच्या तक्रारी उद्भवू शकतात. महत्त्वाची टीप. नुकसान टाळण्यासाठी काय करावे. या पाण्याचा शरीराला फक्त आणि फक्त फायदाच हवा आणि कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी खालील 5 सोप्या नियमांचे पालन नक्की करा. नंबर 1. प्रमाणाचे काटेकोर पालन करा. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे एका व्यक्तीसाठी फक्त एक लहान चमचा म्हणजेच 1 टीस्पून भरडपूड पुरेशी आहे. जास्त फायदा मिळेल या आशेने चमचाभरपेक्षा जास्त पूड वापरू नका. नंबर 2. सांगितलेली सायकल. गॅप पाळा. हे पाणी सलग 15 दिवस न घेता 5 दिवस घेतल्यानंतर 1 दिवसाचा गॅप म्हणजेच विश्रांती नक्की घ्या. यामुळे शरीराला या काढ्याची सवय होत नाही आणि त्याचे औषधी गुणधर्म व्यवस्थित लागू पडतात. नंबर 3. भरपूर पाणी प्या. हे डिटॉक्स पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर काढते. ही प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी आणि शरीरात उष्णता वाढू नये म्हणून दिवसभरात पुरेसे म्हणजे 7 ते 8 ग्लास साधे पाणी नक्की प्या. नंबर 4. शस्त्रक्रियेपूर्वी वापर टाळा. जर तुमची कोणतीही मोठी शस्त्रक्रिया म्हणजे सर्जरी होणार असेल तर शस्त्रक्रियेच्या किमान 2 आठवडे आधी हे पाणी पिणे बंद करा. कारण हे पाणी रक्ताभिसरण वाढवते, ज्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. नंबर 5. डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. जर तुम्हाला एखादा गंभीर जुनाट आजार असेल किंवा तुम्ही किडनी, हृदय अथवा
मधुमेहाची कोणतीही तीव्र औषधे घेत असाल तर हा घरगुती उपाय सुरू करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. या अत्यंत साध्या आणि घरगुती उपायाने तुम्ही 100% निरोगी आयुष्य जगू शकता. यामुळे तुमचे आयुष्यमान वाढेल, आजार दूर राहतील आणि शरीराची रोगप्रतिकार शक्ती प्रचंड मजबूत होईल. तर मित्रांनो, हा 15 दिवसांचा उपाय माझ्यासोबत कोण कोण सुरू करणार आहे त्यांनी कमेंटमध्ये मी किंवा एस असे नक्की लिहा. हा उपाय आजपासूनच सुरू करा आणि तुम्हाला काय फरक जाणवला हे मला नक्की सांगा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, निरोगी राहा. धन्यवाद.